केवळ मुलगाच दोषी आहे किंवा मुलगीच दोषी आहे किंवा मुलीचाच बाप दोषी आहे किंवा मुलीचीच आई दोषी आहे असं म्हणून चालणार नाही. मात्र एकमेकांचे दोष शोधण्यापेक्षा समाज ज्या गोष्टीसाठी चुकतो आहो तर त्या चुका आपण निस्तारायचा प्रयत्न केला पाहिजे. पण आता आपल्याकडे प्रामुख्याने चुका काय आहेत, किती जण सुधारतील बरं असं जर मी सांगितलं तर, की 10-11 वर्षाच्या आधी आमच्या एका ठिकाणी मरणाची भांडणं झाली दारू पिऊन एका लग्नामध्ये, हातपाय तंगडे तुटोस्तोवर. आणि आम्ही दुसऱ्या दिवशी अनाऊन्स केलं की या गावामध्ये आजपासून डीजेवर बंदी. डीजे कोणाचंही लग्न असतं तर डीजे वाजवणारच नाही. किती लोकांनी ऐकलं, किती लोकांनी अंमल केला. आमच्याच लग्नाच्या वेळेस दिसायला लागलं का तुम्हाला? बाकीच्या लग्नात नव्हतं का दिसत? हे अशा गोष्टी घडतात. हळदीचा धिंगाणा कोणी सुरू केला, परण्याचा धिंगाणा कोणी सुरू केला. पण आता प्री वेडिंगचं भूत कोणी आणलं? 5-6 वर्षाच्या आधी आम्ही गळाबसवर बोंबलत होतो की ती प्री वेडिंग प्री वेडिंग आपली संस्कृती नाही. आता कोणी ऐकतं? कोणीच ऐकणार नाही आता. कारण आता तोंडात तोंड घालूस तर ते स्क्रीनवर दाखवतात ते.